नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं। कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता? कोण लागतो औरंग्या? कोण आहे औरंग्या? अरे उलट हा औरंग्याचा ही औरंगा हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, कलंक आहे। आणि म्हणून नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली, पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक, जमतात सगळे लोक। घरात मी व्हिडिओ पाहिले, टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। घरामध्ये मोठे मोठे दगड टाकले, त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली। एक 5 वर्ष